कळवणला कोल्हापूर फाटा येथे किसान सभेतर्फे हजारोंच्या संख्येने विविध मागण्यासाठी 3 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पाहुयात त्याचीच एक झलक। प्रलंबित शबरी घरकुल, कांदा निर्यात बंदी, महावितरणाकडून अडवलेले बिल, शासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, अवकाळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे, रस्त्याच्या निकृष्ट कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवरती कारवाई करा अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिदास वाघोळे यांना आंदोलनस्थळी बोलावून देण्यात आले। आंदोलन करताना तहसीलदार वाघोळे यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं की आमच्या शासन स्तरावरती पाठपुरावा देखील चालू आहे, आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तर या संदर्भात स्टार महाराष्ट्र न्यूजने घेतलेला संपूर्ण आढावा एकदा पाहूया। तुम्ही निवड करणार आहे, जसं आपण जावाई मुलीला एका ठिकाणी देत असतो तर जावाई आपल्या घरात कसा पाहिजे या पद्धतीने आपल्याही जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला मंत्री कसं पाहिजे हे निवडायचं आता तुमच्या हातात आहे। म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगणार की कांदा निर्यात बंदी होण्यासाठी तुम्ही योग्य आमदार किंवा खासदार थोडाच मी अरे आमचा पैसा आहे, पेसातला तिथे तरी आम्हाला दारपळ मिळून तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही चक्र मारायच्या, तर हेच बरोबर नाही। हे जे चाललंय ना, आक्रोश बघू नका, तुम्ही अंत बघू नका। हा माहोल आहे ना, हा आग्यामळाचा माहोल आहे। पेटला ना तुम्हाला लाई लाई करून टाकू, याद राखा या सत्याचा खऱ्यातला डाळावर। सरकारची नीती कोणती तुमची? लाईट बिल तसं, कांद्याला तसं, सोयाबीन तसं, कापूस तसं, शेतकऱ्याला का बरं आयात धोरण निर्यात धोरण चालवलेलं आहे, बाकीच्या गोष्टीवर का बरं नाही? या ठिकाणी DYFIचं गेल्या 8 दिवसापासून कळवण परिषद इमारत या ठिकाणी उपोषण चालू होतं आणि त्या उपोषणाची प्रशासनाकडून योग्य त्या पद्धतीने दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी रस्ता रोको आपण बघू शकतो का मोठ्या संख्येने नागरिक रस्ता रोकोसाठी उपस्थित झालेले आहे आणि याची जर दखल न शासनाने अजून उपोषणाची अद्याप प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी रस्ता रोको कोल्हापूर फाटा या ठिकाणी मोठा एक रस्ता रोको करण्यात येणार आहे आणि आपण बघू शकतो का मोठ्या संख्येने नागरिक या रस्ता रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत। कारण सन्मान्य पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी जिल्हाधिकारी हे सुरगाण्याला का नाही होत? हे मालेगावला का नाही होत? हे सटाण्याला का नाही होत? कळवणमध्येच का होत आहे? आणि हे गरीब लोकांची तळतळाट आहे हा। त्याच्यामुळे सरळ सरळ ह्या लोकप्रतिनिधींचे जे काही कार्यकर्ते आहेत ते गावाला 10 आणि 20 हजार रुपये ते चालूच आहे आणि आम्ही प्रूफ पण करू देऊ शकतो, आम्ही खोटं बोलणार नाही। त्यांचे कार्यकर्ते येऊन सांगतात तुम्हाला पाहिजे, तुम्ही फक्त नावं द्या, भाऊ ताई करून देणार आहेत। मग आता कोण आहे भाऊ ताई तुम्ही बघा, काय अडचणी आणतात हे। तर मी म्हणतो सुरगाण्यामध्ये आदिवासी सोडून कोण लोक आहेत? कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी कोण आहेत की तुम्ही जर तुम्हाला आदिवासी एरिया 100% पेसामध्ये जर ही गाव आहेत तरी तुम्ही तिथं भेदभाव करता आणि म्हणून प्रशासन सुद्धा या लोकांना जुमानत नाही, इथल्या मंत्र्यांना जुमानत नाही, आमदारांना जुमानत नाही। याचा अर्थ चालू केलं आहे त्याच्यामध्ये 33 पॉईंट काही जे आलेलं आहे दुष्काळात, त्याच्यामध्ये 33 पॉईंट 5% सूट आहे चालू केला। त्यानंतर दुसरा जो विषय होता ते कांद्याचं हमी भाव पाहिजे, कांद्याला हमी भाव आणि निर्यात बंदी उठावी। तर हा जो निर्णय आहे ते काय केंद्रीय चर्चा केली असतं शासन स्तरावर असल्याने निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारच्या स्तरावरून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं। पण राज्य शासनाच्या स्तरावरचा निर्णय असल्याने त्याबाबत प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामधून सुरू आहे। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण, नाशिक।